पण कर्जून खेळचं माध्यमच असं आहे. कधी कधी असं होतंय की मोठ्या धावसंख्या परिपूर्ण चेज होतात, कधी छोट्या धावसंख्या परिपूर्ण डिपेंड होतात. या सर्व काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. प्रमोद पाटील नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने अगदी आपण पाहत आहे. स्लाइस करण्याचा प्रयत्न, जिथून पुन्हा एकदा चेंडू सरळ निघून गेला. यष्टीरक्षक यांच्या हातकणामध्ये काय अप्रतिम झेल, त्या दिशेने अगदी टिपला गेला. निलेश भोईरच्या माध्यमातून इन मोमेंटला गुड प्रेझेन्स ऑफ माइंड दर्शवलं आणि एका हाताने अगदी हा झेल उंच उडी मारून अगदी बाउंड्री लाईन लगत टिपला गेला आणि एक महत्वाची विकेट हेमंत याला परतीचा प्रवास मिळाला. ऑन साईडला स्लॉक केलं या चेंडूला. आता फटका सुंदर आहे. इंटू द गॅप मध्ये खेळण्याचं हे मिळालं बेनिफिट. सरळ चेंडू निघून गेलाय. वाईट डिशकाव कॉर्नर, सीमा रेषा पार, लॉंग अँड क्लिअर करेल 6 धाब्यांकरिता. आणि या षटकाराच्या मदतीने आय थिंक 6 रन्स ऑन अ गाठ. 6 अंकांवर हे धाव फलक अगदी आपण पाहू शकाल. चार चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. 6 अंकांवर हे धावफलक. चांगला स्ट्रोक होता. अगदी इंटू द गॅप मध्ये खेळला आणि त्याचंच बेनिफिट मिळालं आणि सरळ चेंडूला लॉंग ऑन सीमा रेषा पार धाडलं 6 धाब्यांकरिता. चला डीजे ऑपरेटर, आपण जिथे कुठे असाल आपण प्लीज संपर्क साधायचा आहे लवकरात लवकर. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 अंकांवर हे धावफलक. उलटा चेंडू ऑन साईडला इझिली टेक आणि सरळ चेंडू वन बाउन्सने क्लिअर सुद्धा होईल. डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. किरण गवारीच्या अगदी अगेन्स्ट आपण चढवलेलं हे प्रतिहल्ले प्रमोद पाटील च्या बॅट मधनं आणखी एक चौकार आणि या चौकाराच्या साह्याने धावफलक बोर्डवर आहे. 10 रन्स ऑन अ गार्ड. अगदी आमच्या व्यासपीठावर आपण पाहताय आमच्या समवेत आमचे साथी स्कोरर कल्पेश कोबाड आहेत. उमेशजी भगत आमचे डिजिटल ऑपरेटर आज आपण पाहू शकाल. उमेशजी पाटील. ओहो, फटका फसला परंतु ओहो त्या दिशेने काय घटित झालंय. झेल ड्रॉप, सहज सोपा झेल तिथे अगदी होता परंतु अगदी झेल कन्वर्ट करू शकले नाहीयेत आणि 2 धावा परिपूर्ण होत आहेत. आता समजण्यापलीकडे कमरेवर हे हात गेलेत. 2 धावा या परिवर्तित होत आहेत आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचलाय. 12 रन्स ऑन अ गार्ड. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ही धाव संख्या अगदी पाहायला मिळते. पहिला दिवस साई गावदेवी निंबवलीच्या नावावर, दुसरा दिवस साई गावदेवी मातेरापाडा या संघाच्या नावावर, तिसरा दिवस काय जबरदस्त खेळ केला साई स्पोर्ट उसगाव या संघाने आणि कालचा दिवस पुन्हा एकदा आई गावदेवी पाचरुका या संघाच्या नावावर गेला. आजचा दिवस कुठल्या संघाच्या नावे जाईल हे सुद्धा पाहणे योग्य. आज 5व्या दिवसामध्ये हा खेळ आहे. योग्य त्या पद्धतीचे अगदी सरशी आजच्या दिवसामध्ये धावा डिपेंड सुद्धा झाल्यात. धावा आज परिपूर्ण चेस सुद्धा होत आहेत. इनिंग ब्रेकमध्ये अगदी लॉटची प्रक्रिया आहे ती कंप्लीट केली जाईल. चेडोबा स्पोर्ट्स जांभूलपाडा, आई गावदेवी अमराई ब हे दोन्ही संघ अगदी थोड्याच वेळामध्ये जॉईन होतील. इनिंग ब्रेकमध्ये लॉटची जी प्रक्रिया आहे ती अगदी कंप्लीट केली जाईल. सेकंड स्पेलची सुरुवात होते. सेकंड स्पेलमध्ये ओमकार या गोलंदाजाला आणलं गेलंय. बारा अंकांवर हे धावफलक आहे. संजय भोईर स्ट्रायकरला बॅटर अगदी पाहायला मिळतोय. स्कूप करण्याचा प्रयत्न फॉलो केलं. प्रत्येक चेंडू गणिक आपण काहीतरी वेगळं पण करण्याचा प्रयत्न करता. इथे धावेंची ओढ आहे. ती धावेंची भूक न मिटणारा हा फलंदाज आहे परंतु इथून अगदी आपण पाहताय आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न बीट झाले आणि डॉट बॉलची सांगता ही अगदी आपल्याला पाहायला मिळते. चला डीजे ऑपरेटर, आपण जिथे कुठे असाल प्लीज आपण संपर्क साधायचा आहे. 12 अंकांवर हे धावफलक. ऑन साईडला खेळला आहे. बॅकफुट पंच ज्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे वाईडिश काकोना रेझर हलकसा पंबल झाला. वेळ घेतला. आता दुसऱ्या धावेकरिता हा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सुद्धा इथे यशस्वीरित्याने कंप्लीट केली जाते. दुहेरीच्या मदतीने, दुहेरीच्या साह्याने धावफलक अगदी बोर्डवर आहे. 14 या अंकांवर 14 रन्स ऑन अ गार्ड. 14 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. साधारणतः जाधव आहेत आमच्या समवेत अगदी आपण पाहत आहे ते सुद्धा आहेत. खूप चांगल्या पद्धतीचा खेळ त्यांच्या सुद्धा माध्यमातून यंदाच्या पर्वामध्ये डीजेवी स्पोर्ट जाधवपाडा हा संघ या मॅच मध्ये जरी पराभूत झाले असले तरी सुद्धा होप्स खूप महत्वाचे आहेत आणि खेळाच्या माध्यमातून या सर्व गोष्टी मायने राखतात. कट करण्याचा प्रयत्न बॅकफुटला जाऊन त्या दिशेने क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा थोडंसं खराब होत असताना एक सिंगल धावी स्कोर कार्डवर येईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलंय. ते म्हणजेच 15 या अंकांवर 1.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. पंधरा या अंकांवर हे धावफलक आहे. एक 1.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 15 धावा. ऑनसाइडला खेळाय चांगला स्ट्रोक आहे. इंटू द गॅप मध्ये लॉंग लेगला लॉंग चेस आहे. नो चान्स फॉर द फिल्डर.
सरळ चेंडू निघून गेला इंटू द गॅप मध्ये. सुपर पद्धतीने फॉलोइंग स्वीपच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केला आणि सरळ चेंडू निघून गेला 4 धावेंकरिता आणि चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड 19 या अंकांवर. आफ्टरनून सेशन आहे या दुपारच्या सत्रामध्ये जॉईन झालेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आपण पुन्हा एकदा स्वागत करीत आहोत. प्रोप्ले लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून ऑनगोईंग मॅच करिता जे प्रेक्षक वर्ग मिळालेत, जे लाईव्ह आम्हाला पाहतात ऐकतात, त्या सर्वांचं स्वागत असेल. आपल्या लाडक्या हक्काच्या चॅनलला, या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून सर्व अपडेट हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. स्कोर कार्ड मूव्ज ऑन 19 या अंकांवर 1.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. फुलटॉस आहे परंतु लोअर फुलटॉसच्या माध्यमातून कन्वर्ट झाला इंटू द गॅप मध्ये. पुन्हा एकदा चेंडू वेगाने ट्रॅव्हल ॲज अन स्विफ्ट ॲज अन ॲरो, बाणासारखा वेग, 4 धावेंकरिता चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक 23 रन्स ऑन अ कार्ड. 23 या अंकांवर स्कोर कार्ड आहे. अगदी इंटू द गॅप मध्ये खेळतात आणि त्याचं बेनिफिट सुद्धा मिळत असताना पहिला चेंडू डॉट आला, दुसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव, तिसऱ्या चेंडूवर सिंगल, लागोपाठ 2 चेंडूंमध्ये 2 चौकार आणि स्कोर कार्ड एकंदरीत जाऊन पोहोचले 23 या अंकांवर. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील. मोठा फटका प्रमोद पाटीलच्या बॅटमधनं. हवाई हल्ला, प्रतिहल्ला, चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला, मिळतील धावा 6 आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 29. अफलातून बॅटिंग. हेमंत जाधव बाद झाले परंतु तदनंतर जबाबदारीचं टॉनिक प्यायले मिस्टर प्रमोद पाटील आणि मैदानाच्या दिशेने कणखरता प्रस्थापित होत असताना 2 षटकांचा खेळ इथे झालाय समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 या अंकांवर ही धाव संख्या. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या दिशेने केली जाते. त्यानंतर भोईर यांना आपण पाहताय, वसई आदिवासीकडून संघाचे सदस्य आणि एक चांगला खेळाडू आपण पाहताय. आता इथून पाणी गेलंय. 29 या अंकांवर स्कोर कार्ड. हलकासा ब्रेक आलाय. मागील सामन्यामध्ये 54 धाबा परिपूर्ण चेस केला अगेन्स्ट रायझिंग स्टार भुईशेत या संघाच्या. हे ज्ञात आहे तिरंगा तिल्लेरी या संघाला, म्हणून एक चांगल्या मानसिकतेने एक चांगली टोटल देण्याचा हा प्रयत्न आहे. किरण गवारी जाणतायत पहिल्या इनिंगमध्ये अगदी चांगला खेळ झाला, परंतु सातत्याने तो खेळ होईल की नाही हे सुद्धा पाहणे योग्य असेल. परंतु इथून विचार विनिमय करून ही शेवटचं अंतिम स्पेल हाताळणं खूप गरजेची गोष्ट आहे. या अगोदर निलेश याने खूप महत्वाचा झेल टिपला होता. हेमंत जाधव याचा सरप्राईज राहिले होते त्या दिशेने. म्हणून एखाद्या गोलंदाजाने अगदी आपण पाहू शकाल आपली परिपूर्ण खेळ जेव्हा करतो ना तेव्हा क्षेत्ररक्षणाची साथ सुद्धा हवी असते. तिसऱ्या षटकाची सुरुवात होईल. 29 या अंकांवर धावफलक आहे. दुपारचं हे बहारदार सत्र रखरखत ऊन जरी असलं तरी सुद्धा खेळ अगदी त्या जोमाने, त्या संयमाने, त्या उत्साहाने होतोय. आईगाव देवी मातेच्या साक्षीने या स्पर्धेची सुरुवात झाली आणि आज अंतिम दिवस खूप इम्पॉर्टंट असेल. प्रत्येक आयोजकर्त्यांची दगदग ही सुरू झाली. मागील 4 दिवस 4 रात्र सर्व काही देव आठवले असतील. यावेळेस संजय भोईरची बारी. ऑन साईडला स्लॉक केलंय. पुन्हा एकदा चेंडू हवाई सफरवर. विदाउट तिकीट यात्रा, सफलतेचा प्रवास 6 धावेंचा. आणि या 6च्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 35 या अंकांवर. खूप चांगला फटका होता. अगदी चेंडू आपण पाहू शकाल फुलर लेनची डिलिव्हरी हाताळली गेली. ऑन साईडला स्लॉक केलं आणि आपल्या स्ट्रॉंग झोनवर तुम्ही चेंडू देऊ शकत नाही कारण की संजय भोईर व्यवस्थित अगदी हाताळतो या चेंडूला. खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्युशन होतं. चेंडू जास्तीत जास्त हवाई सफरवर स्क्वेअर लेगला बीट केला आणि सरळ निघून गेला 6 धावेंकरिता. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा हा माणूस. ओहो, 2 टांगों के बीच में से निकलते हुई. हा हे अगदी आपण पाहू शकाल इंडिया गेट क्रिकेट मधील. एक पाहिला असेल आपण मुंबईमध्ये आणि एक पाहिला असेल दिल्लीमध्ये आणि हा हे क्रिकेट मधील इंडिया गेट. दोन्ही पायांच्या अगदी मधोमध चेंडू झाला पास आणि मिळतील धावा या 4. आणि उमेश भगत म्हणतायत की खंडाळ्याच्या घाटामधील पुन्हा एकदा बोगदा पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून गेला 4 धावेंकरिता आणि चौकाराच्या साह्याने धावफलक 39 या अंकांवर लयबद्ध झालाय तिरंगा तिल्लेरा संघ. अप्रतिम फलंदाजी. आता दोन्ही एंडे हा 7 आणि प्रतिसाद मिळत असताना आणि जेव्हा टेनिस क्रिकेटमध्ये 7 प्रतिसाद या दोन्ही गोष्टी मिळतायत ना तेव्हा एक भरगच्च अगदी जी धावसंख्या आहे ती लागण्याचा क्रम होतो. एवढे जी दुधडे आलेत अगदी आपण पाहताय आफ्टरनून सेशन मध्ये. ओहो, बॅटची हलकीशी चॅन टेकन. विकेटचे ते पतन. शॉट थर्डमॅनला फलंदाज बाद होईल. मिस्टर संजय भोईरच्या खेळीचा अंत. विकेटचं पतन. हा बसेल दुसरा धक्का तिरंगा तिल्लेर या संघाला. हलकीशी एज लागली आणि त्या दिशेने शॉट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. तटस्थ होते आणि अगदी आपण पाहताय जी चुक्या होत होत्या ना आतापर्यंत त्या चुक्या दुरुस्त केल्या गेल्या. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा खूप महत्वाचं असतं. प्रत्येक चेंडूकडे मात्र तुम्हाला रेडी राहावं लागतं, सुसज्जित राहावं लागतं. ऍक्टिव्हनेस इज मोस्ट इम्पॉर्टंट. पण तुमची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह क्रिकेटच्या मैदानावर तुमचा जो माइंडसेट आहे तो ऍक्टिव्ह नेहमीच असावा लागतो.
प्रामुख्याने मात्र या सर्व गोष्टी ज्ञात असणं, सीमित असणं, कारण की छोट्या छोट्या गोष्टीतून क्रिकेट हे नेहमीच मोठं होत असतं, हे नेहमीच आपण पाहिलंय. आता इथून विकेट मिळाली. दयानंद भोईर नव्याने फलंदाज. मैदानाच्या दिशेने 39 अंकांवर धावफलक आहे. 2 गडी बाद अशी स्थिती आपण पाहत आहे. अजून सुद्धा या षटकातील 3 चेंडूंचा खेळ विशेष आहे. बहारदार क्रिकेटची स्पर्धा ऑन साइडला खेळला गेलाय. डाऊन द ट्रॅक आहे जिथे मिड विकेटला क्षेत्ररक्षक निलेश अगदी आपण पाहत आहे. एक सुंदर झेल निलू याने टिपला. अगदी एक सिंगल घेतले. स्ट्राईक रोटेट केली जाते. सिंगलच्या मदतीने 40 या अंकांवर धावफलक 2.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. 2 चेंडू इथून शिल्लक असतील. प्रमोद आहे स्ट्राईक एंडला फलंदाज. ठाऊक आहे की या 2 चेंडूमध्ये एखादा तरी मोठा स्ट्रोक हा खेळावाच लागेल, कारण की मागील सामन्यामध्ये सुद्धा 46 अंकांपर्यंत पोहोचला होता आणि 47 धावा या व्यवस्थित पद्धतीने अगदी डिपेंड केल्या होत्या तिरंगा तिल्लेर या संघाने. परंतु इथून तेच पोटेन्शियल पुन्हा एकदा साध्य करावं लागेल. आतापर्यंत 40 या अंकांवर धावफलक आहे. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक. मोठा फटका प्रमोद पाटील. पुन्हा एकदा एलिव्हेशन आहे. डिस्टन्स सुद्धा गाठेल. सरळ चेंडू निघून गेलाय. मिड विकेट सीमारेषा पार. हाय अँड हँडसम षटकार 6 आणि या 6च्या मदतीने 46 या अंकांवर धावफलक आहे. ज्या 2 चेंडूंची मी उल्लेख न करत होतो तो मोठा फटका तर आलाय. आणखी एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल. काय 50+ धावसंख्या लागेल की काय स्कोर कार्डवर हे सुद्धा पाहणे योग्य. 46 या अंकांवर धावफलक 46. कुलवर लेन त्यावेळेस अगदी पाहायला मिळाली. एक सिंगल धाव अगदी बॅटच्या साह्याने इथून स्पर्श करून काढून घेतले. पहिल्या इनिंगचा खेळ यावेळेस झालाय समाप्त. संजय पाचलकर यांचा सिग्नल येतोय की या इनिंगचा खेळ झालाय समाप्त. 46 आणि त्यामध्ये एक आणखी जोडणी होईल. एक धावेंची 47 या अंकांवर धावसंख्या आणि विजयी होण्याकरिता 48 धावेंचा पाठलाग इथून करावा लागणार आहे संघर्ष स्पोर्ट्स भिनार या संघाला. मागील सामन्यामध्ये 54 धावा परिपक्वतेने अगदी कंप्लीट केल्या, तर या सामन्यामध्ये सुद्धा हे लक्ष केंद्रित असेल. आज कृपेजी पाटील हे सुद्धा पाठीराख्यांच्या भूमिकेमध्ये नेहमी सातत्याने जाताना पाहायला मिळतात. क्रिकेट हे खूप महत्वाचं माध्यम बनलंय, म्हणून लहानांपासून थोरल्यांपर्यंत, थोरल्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच एकत्रित आणण्याचं काम या क्रिकेटने केलंय. या लॉर्ड्स या ठिकाणी तयार आहेत. या आपण जाऊया लॉर्ड्सच्या दिशेने. कुठल्या संघाला बाय मिळेल, कुठला संघ आजच्या दिवसातील अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल आणि कुठल्या 2 संघादरम्यान यानंतरचा होणारा सामना अगदी पाहायला मिळणार आहेत. चला विनंती असेल चेडोबा स्पोर्ट्स आंबोलपाडा, आई गावदेवी आमराई ब आणि चालू सामन्यातील एक प्रतिनिधी आपण ही लॉर्ड्स प्रक्रिया या ठिकाणी पाहायची आहे. बाळारामजी परेड यांच्या शुभ हस्ते केले जाईल ही लॉर्ड्सची प्रक्रिया संपन्न. या विजयी संघाचे कर्णधार चला प्लीज क्विकली या. जास्त वेळ घेऊ नका, त्वरित आपण यायचं आहे कारण की इनिंग ब्रेक आहे. लॉर्ड्स प्रक्रिया त्या दिशेने होणार आहे. चिडोबा स्पोर्ट्स आंबोलपाडा संघ, आमराई संघ येतोय. चला क्विकली घाई करा प्लीज आणि जास्त वेळ घेऊ नका, त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. राहुल शेदर डवला या ठिकाणी येतोय. त्यानंतर डिंग डिंग याला सुद्धा आपण पाहत आहे. आमराई संघाकडनं मितेश या ठिकाणी येत आहेत. कुठल्या संघाला बाय मिळेल, कुठल्या संघाची वर्णी होईल आजच्या दिवसातून अंतिम फेरीमध्ये हे सुद्धा पाहणं योग्य. राहुल कुंभार सुद्धा सज्ज आहेत. सुंदर अशी बायसायकल आज अगदी आपण पाहू शकाल या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण निरुपमजी चॅटर्जी यांचे सुपुत्र त्यांच्या शुभ हस्ते अगदी ही लॉर्ड्स प्रक्रिया संपन्न करणार आहोत. 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. शेवटला जी राहील त्याला मिळेल बाय. चला ती शेवटची जी अंतिम चिठ्ठी आहे ती मात्र राहुलच्या हातखंडामध्ये. कुठल्या संघाला बाय मिळेल, सो विजयी संघाला मिळाले बाय, म्हणजे जो सामना वॉन होईल तो थेट जाईल आजच्या दिवसामध्ये अंतिम फेरीमध्ये. चला दोन्ही संघाचे कर्णधार इथे आहेत. या आपण टॉस करणार आहोत. सरळ आपण टॉसच्या दिशेने या ठिकाणी वळतोय. यस विनोदजी धोदडे आहेत त्या दिशेने. या आपण टॉसच्या दिशेने मार्गस्थ व्हायचं आहे. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा संपन्न होत असताना आज अंतिम फेज आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स पाचरुक आयोजित आई गावदेवी चषक 2025चं हे जानदार आणि शानदार आयोजन. नुकताच आपण संजय पाचाळकर यांचा आवाज ऐकलात मायक्रोफोनवरनं आणि गुडवाणी आहे त्यांची सुद्धा आपण पाहू शकाल. एक रील त्यांची सुद्धा प्रचलित झाली यूट्यूबच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून. आज आई गावदेवी पाचरुका संघ हा व्यवस्थित व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा रुजू झालाय.
प्रत्येक टुर्नामेंटमध्ये छाप सोडण्याची त्यांची मानसिकता ही अप्रतिम आतापर्यंत पाहायला मिळाले. परंतु एक आयोजक करतं होणं हे सुद्धा खाऊ गोष्ट राहिलं नाही आहे. म्हणून मी म्हटलं की लग्न समारंभ परवडेल, परंतु एखाद्या क्रिकेटचं आयोजन नाही. आणि विशाल दुधडे यांना मात्र माहिती झालं या 4 दिवसात 4 रात्रीमध्ये. परंतु आज खूप महत्त्वाचा दिवस जो वेट केला होता त्या प्रतीक्षेमध्ये आपण सुद्धा होतो की कुठला संघ असेल जो चॅम्पियन बनेल. टॉसचे अपडेट आपल्यापर्यंत आले. नाणेफेकीचा कॉल जिंकला आहे गावदेवी अंबराई या संघाने. प्रथमतः निर्णय घेतला मितेश आपल्यापर्यंत पोहोचवायचा आहे हा निर्णय. यस क्षेत्ररक्षण करण्याचं घेतलं. थँक्यू सो मच. सो इथून फलंदाजी करावी लागेल चेडोबा स्पोर्ट जांभूलपडा या संघाला. 48 धावेंचा पाठलाग इथून करायचा आहे. आता 48 धावेंचा पाठलाग कशा रीतीने होईल हे सुद्धा पाहणे योग्य. हेमंत जाधव हे पहिलं षटक हाताळण्याकरिता. किरण गोवारी स्ट्रायकेटला फलंदाज. हलक्याच्या हाताने सन्मानपूर्वक अगदी खेळलाय. पुश करो अँड खुश रहो त्या पद्धतीने 1 धाव स्कोर कार्डवर मिळेल. आणि एकेरीच्या मदतीने 1 रन्स ऑन कार्ड सांघिक आणि वैयक्तिक खातं ओपन करत असताना किरण गवारीच्या बॅटमधनं ही पहिली सिंगल. ठाऊक आहे इथे या वेळेचं महत्त्व ठाऊक आहे किरण गवारी याला, कारण की परिपूर्ण अभ्यासपूर्ण स्थितीमध्येच उतरतो. कधी या खेळाडूचा माइंडसेट आपण पाहणार नाही की विचलित होतोय. योग्य त्या पद्धतीने फलंदाजी, योग्य त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण, योग्य त्या पद्धतीने गोलंदाजी ही मानसिकता आहे या खेळाडूची. स्क्रॉथ विकेट एक चांगला फटका लॉफ्ट केला या चेंडूला. कव्हर पॉइंट सीमारेषा पार. चेंडू झालाय रफू चक्कर. मिळतील धावा 4 चौकार. थोडीशी रूम मिळाली होती, जागा मिळाली आणि रूमचं भाडं हे किती महाग आहे हे दर्शवलं गेलं. स्क्रॉप द विकेट खेळा एक चांगला फटका. कव्हर पॉइंट सीमारेषा पार 4 धावेंकरिता. वेगवान मारण्याचा प्रयत्न इथून बीट झाले आणि हलकीशी बॅटची स्नेक. विकेटचे होईल इथे पतन. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. अगोदरच्या चेंडूवर वर्चस्व होतं फलंदाजाचं, परंतु हा आहे कमबॅक हेमंत जाधवचा. विकेट मिळाली. ब्रेक थ्रू. पहिला धक्का 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर तंबूच्या आशाला अगदी आपण पाहता निकितन याला बाद व्हावं लागलंय. निलेश भोईर आता नव्याने फलंदाज मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. ऑन साइडला पळवण्याचा प्रयत्न. हलकासा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि जिथून सरळ चेंडू निघून गेला यष्टी रक्षक यांच्या हातकरणामध्ये. मेहनत खूप महत्वाची आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण जा त्याचं फळ मिळेल की नाही याची चिंता अगदी नसते, परंतु एकदा तरी जेव्हा संधी मिळेल ना त्या संधीचं सोनं करायला शिका खेळाडू मित्रांनो. नेहमीच एका हाताने कधी टाळी वाजणार नाही. किरण याला 7 हवी असेल, प्रतिसाद हवा असेल. लॉफ्ट केलाय पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर. क्षेत्ररक्षक अविनाश जेरंडे धावत पळत. काय क्षेत्ररक्षक राहिला अप्रतिम. एन मोमेंटला चेंडूला आतमध्ये रोखलं गेलंय. असं वाटलं की चेंडू 4 धावेंकरिता जाईल की नाही, परंतु हे ॲथलेटिसिझम या खेळाडूचं. जरी सुद्धा सरावामध्ये नसला तरी सुद्धा क्षेत्ररक्षणाकरिता हे संपूर्ण समर्पण. गुड फिल्डिंग बाय अविनाश एरंडे. इथून धावफलक दुहेरीच्या साह्याने पुढे सरकलं जाईल आणि धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजे 7 अंकांवर. 7 रन्स ऑन अ कार्ड. हे धावफलक गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा हेमंत जाधव आपल्या षटकातील पुढील बॉल. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, हलकंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं. किरण गवारी एकेंडे आपण पाहू शकाल निराश हतबल. 7 धावा पहिल्या षटकाचा खेळ इथे झालाय समाप्त. परंतु जे महत्वपूर्ण स्पेल होतं ना हेमंत याचं ते समाप्त झालंय. कारण की ठाऊक आहे हेमंतच्या अगेन्स्ट जर आपण रिक्स घेतली तर रिक्स ती परिवर्तित होईल की नाही हे सुद्धा पाहणं योग्य. म्हणून म्हटलं की सिच्युएशन नुसार माइंडसेट फिरवत असतं या खेळाडूचं आणि म्हणूनच आपण पाहताय आता इथून रिक्स घेताना पाहायला मिळेल. जरी सुद्धा इथून धावफलक 7 अंकांवर असलं तरी सुद्धा मागील सामन्यामध्ये छाप सोडली होती. आता येणारे चेंडू असतील 12 चेंडूंमध्ये 41 धावेंची आवश्यकता अजून सुद्धा समोर असेल. सातत्याने प्रयत्न खूप महत्वाचे आहेत आणि त्या प्रयत्नांमध्ये आपण पाहू शकाल आता यश मिळेल की अपयश हे सुद्धा खूप महत्वाचे. अपयशाने घाबरू नका कारण की तेच तुम्हाला यशाची खरी किंमत शिकवतं. म्हणून जेवढे आपण परिपक्व होत जाल तेवढाच एक्सपिरियन्स वाढत जाईल
आणि जेव्हा एक्सपिरियन्स वाढेल ना तेव्हा मात्र एक चांगला कॉन्फिडन्स आपल्या अंगामध्ये येईल. म्हणून योग्य त्या पद्धतीने तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करताना अडथळे तर येतील, परंतु त्यांना पार करणं हाच तुमचा एक वैयक्तिक गुणधर्म असावा. म्हणून तुम्हाला चांगल्या पद्धतीने इथून वैयक्तिक तुमची कामगिरी योग्य ठेवावी लागेल. धावा कठीण आहेत परंतु अशक्य नाही. आता येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 12 आणि 41 धावींची आवश्यकता, म्हणजेच 20.50च्या गतीने धावा या तुम्हाला करायच्या आहेत. एकीकडे धावा रोखायच्या आहेत, दुसरीकडे धावा करायच्या आहेत. नुकताच भावेश खूप चांगल्या पद्धतीचे षटक त्याने हाताळलं मागील सामन्यामध्ये, परंतु अगेन्स्ट द रन ऑफ प्ले खेळत असताना किरण गवारी याच्या समवेत कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळली जाईल हे सुद्धा पाहणे योग्य. काय इथून गेम प्लॅन मध्ये थोडासा चेंज करू शकले असते तिरंगा तिल्लेर संघ, हा सुद्धा एक पाहण्यासारखी गोष्ट असेल. परंतु येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये ते चित्र आपल्याला अवगत होणार आहे. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, क्षेत्ररक्षक आहे, जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये हा मासा पकडला गेलाय. बिग फिश, बडी मछली जाल में फंसती हुई. तिचं फळ हे उद्या मिळेल, त्यामुळे आजची एकही संधी दवडू नका. आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी राहिली. पाहिलं की ऑफस्टमच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न करतोय, म्हणूनच अभ्यासपूर्ण या स्थितीमध्ये अगदी आपण पाहू शकाल भावेश याने कीप अँड काम राहिला आणि चांगलं कॅप्टन्सी आपण पाहताय, कारण की डीप कव्हरच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक घेतला गेला होता. फटका पुन्हा एकदा बसला हवेमध्ये चेंडू, परंतु कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये त्या दिशेने. पॉईंट रिझन कडनं चेंडू ट्रॅव्हल होईल. तत्वरी दुसऱ्या धावेकरिता वळालेत आता दोन्ही फलंदाज. मागील सामन्यामध्ये तारनहान भरला होता किरण गवारी, परंतु या सामन्यामध्ये कुठला फलंदाज असेल, म्हणून खेळ हा नक्कीच इक्क्या दुक्क्यांचा नाहीये. इथून तुम्हाला सामूहिकरित्या तुमची कामगिरी ही ठोस बजवावी लागेल. किरणने मागील सामन्यामध्ये अगदी पोषकता स्थापित केली होती, परंतु या सामन्यामध्ये जास्त काही करू शकले नाही. रिस्क घेण्याचा माणूस होता, परंतु पहिल्या चेंडूवर फटका फसला आणि खूप चांगला झेल अगदी आपण पाहू शकलात. वाईडिश स्वीपर कव्हर रिझन मध्ये टिपला गेला. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा ड्राईव्ह केला या फटक्याला. तो क्षेत्ररक्षक फ्रीमध्ये येत असताना चांगले क्षेत्ररक्षण राहिले आतापर्यंत. मागील इनिंग मध्ये सुद्धा आपण पाहिलं एका हाताने निलेशाने उंच झेप घेऊन अगदी क्षेत्ररक्षण केलं होतं. तदनंतर आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये सुद्धा काय अप्रतिम रामदास याचा तो झेल आपण पाहिला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. प्रत्येकाचं महत्व राहिलंय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण कोण असेल मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये ते अवगत होणार आहे. फुलटा चेंडू खूप सुंदर पद्धतीने आपण पाहू शकाल इंटू द गॅप मध्ये खेळलं. डेलिकेट टच समोरच्या दिशेने सुंदर फटका विथ टायमिंग. 4 धावा, चौकार. आहे खूप चांगला फटका अगदी आपण पाहू शकाल. यावेळेस निलेश भोईरीच्या बॅटमधनं या 4 धावा 14 अंकांवर स्कोर कार्ड आहे. 4 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. 48 धाब्यांचा पाठलाग होतोय. पुन्हा एकदा स्वीपर कव्हर मध्ये चेंडू अतिशय वेगवान गेला, परंतु खूप चांगल्या पद्धतीचं अगदी आपण पाहताय त्या दिशेने क्षेत्ररक्षण झालं. चेंडूला अलीकडे स्टॉप केलं गेलंय. एक सिंगल धावेवरच इथे समाधानी राहावं लागेल दोन्ही फलंदाजाला. सिंगलच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर आहे. 15 रन्स ऑन कार्ड. 15 अंकांवर हे स्कोर कार्ड. शेवटचा अंतिम चेंडू इथून शिल्लक असेल. 48 धाव्यांचा पाठलाग होतोय. 15 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. असं वाटलं की या मॅच मध्ये काहीतरी कलाटणी पाहायला मिळेल, कारण की किरण गवारी विकेटने मात्र शांत होता, परंतु पहिल्या चेंडूवर विकेट गेल्यानंतर अगदी या मॅच मध्ये पकड निर्माण केले तिरंगा तिल्लेर या संघाने. चांगल्या गोलंदाजीचं अगदी आपण पाहू शकाल. यावेळेस झाले स्पेल समाप्त. व्हेरी वेल गोलंदाजी बाय भावेश पाटील. आणि म्हणूनच मी म्हणेन की बाळाचे पाय पाळण्यामध्ये अतिशय सुखरूप दिसत आहेत आणि येणारा भवितव्य या गोलंदाजाचं खूप उज्ज्वल आहे. इथूनच तयारीला अगदी लागलेत चांगल्या पद्धतीने. व्हेरिएशन 33 धावींची आवश्यकता अजून सुद्धा समोर असेल. येणारे 6 चेंडू हे मात्र अजून सुद्धा शिल्लक असतील. म्हणून प्रत्येक खेळाडूवर विश्वास दर्शवणं हे सुद्धा कर्णधारांचं एक आद्य कर्तव्य असतं. आणि अगदी आपण पाहू शकाल की खेळाडूंना तयार करायला हवंय
कित्येक दिवस मात्र आपण पाहत आहे स्वतः वर्णी दिली, योग्य त्या पद्धतीने अगदी फलंदाजी गोलंदाजी करून दाखवली, परंतु अगदी नवतरण उभारत्या सितारांना तयार करणं ही सुद्धा खेळाची एक परंपरा आहे. पंधरा अंकांवर धावफलक 15 रन्स ऑन अ कार्ड. 6 चेंडू आणि विजयी होण्याकरिता 33 धाब्यांचं लक्ष अजून सुद्धा समोर असेल. गोलंदाजी मार्कवर या स्पेलमध्ये तन्मय या गोलंदाजाला आणलाय आणि तन्मयाचं स्वागत मोठ्या फटक्याने करण्याचा हा माणूस आहे, परंतु त्या दिशेने अगदी हेमंत जाधव स्थित आहे. त्याने टिपला एक चूक झेल, फलंदाज ठरेल फेल. आणखी एक विकेटचं वेतन तंबूच्या आशियाला. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विकेट मिळाली, फलंदाज बाद झाले. आता नव्याने बॅटर अंकिश या फलंदाजाला आपण पाहत आहे. 15 अंकांवर अगदी आपण पाहत आहे. स्कोर कार्ड आतापर्यंत बाधित आहे. 33 धावींची आवश्यकता. ऑन साइडला खूप चांगला फटका, सरळ चेंडूला फेकून दिलंय. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 6 धाब्यांकरिता षटकार. आता येणारे चेंडू असतील 4. 27 धावींची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तन्मय सुसज्जित होईल. यावेळेस आपण पाहू शकाल पूर्ण लेनची डिलिव्हरी होती, संधी होती या चेंडूवर, परंतु अगोदरच अक्रॉस द लाईनने बॅकली फिरवण्याचा हा मनसुबा अगदी आपण पाहत आहे. प्रत्येक चेंडू आपण ऑन साइडला खेळू शकत नाही. जेवढा आपण 20 मध्ये सुद्धा खेळाल ना तेवढं सुद्धा बेनिफिट आहे. खूप कमी प्रमाणात असे फलंदाज आहेत की जास्तीत जास्त ऑन साइडला खेळताना सक्सेसफुल ठरलेत. डॉट बॉल येतोय. 2 नवतरण उभारते सितारे आज इम्प्रेसिव्ह कामगिरी केले. भावेश पाटील असतील, तन्मय. कालच्या दिवसामध्ये प्रशांत याची गोलंदाजी सुद्धा उल्लेखनीय राहिली होती. पिक केले या स्ट्रोकला पुन्हा एकदा आखुटाप्याच्या लेंथला ऑन साइडला पुलच्या फटक्यामध्ये शॉर्ट ऑन पुल. 6 धावा, षटकार. चार चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. अजून सुद्धा 21 धावींची आवश्यकता आहे. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 2. पुन्हा एकदा मिसटायमिंग स्ट्रोक झेल घेण्याची आता दाट शक्यता आहे. विकेट मिळेल का? यस इट इज. 2 मोठे प्रहार तर आले होते अंकेशच्या बॅटमधनं आणि जिथून अगदी या चेंडूवर सुद्धा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसला. विकेट मिळाली फक्त आणि फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये, कारण की एक चेंडू शिल्लक आहे. 21 धावेंचं लक्ष हे समोर असेल. शेवटचा अंतिम चेंडू हा शिल्लक आहे. फक्त आणि फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये अगदी बाकी आहे. खूप चांगली फलंदाजी राहिली फर्स्ट इनिंग मध्ये अगदी आपण पाहिलं. आणि या मॅच मध्ये तिरंगा तिल्लेर संघाने अगदी आपण पाहू शकाल वर्चस्व प्रस्थापित केलं आणि आजच्या दिवसातील अंतिम फेरी सुद्धा गाठले, कारण की विजयी संघाला मिळाली होती बाय. सो आपण देऊया त्यांना त्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच. संघर्ष स्पोर्ट्स भिनार संघ, किरण गवारी आणि आपण आपला संपूर्ण संघ या ठिकाणी घेऊन दाखल झालात. एक चांगला खेळ आपण सुद्धा दाखवला, त्याकरिता खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा.